नमस्कार, नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होईल, तर संपूर्ण महिनाभर नॉनव्हेज खाता येत नाही। त्यासाठीच मी आज एक चमचमीत पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे कोकणी पद्धतीचे मटण आणि वडे। हे मटण तर अगदी झणझणीत आणि चविष्ट बनतंच। त्याशिवाय आपण बिना भाजणीचे हे कोकणी वडे कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। घरातील पिठांपासूनच आपण हे कोकणी पद्धतीचे वडे अगदी सहज बनवू शकतो। चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ करून घेतलेला आहे। यावर आता अर्धा चमचा मीठ घालायचं, पाव चमचा हळद टाकायची, एक मोठा चमचा भरून मी मटण मसाला घेतलेला आहे। कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे। यामध्ये 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर असं मी हे वाटून घेतलेलं होतं। हे सर्व मीठ, मसाले आणि हिरवं वाटण आपण मटणाला अगदी व्यवस्थित चोळून लावायचं आहे। सर्व बाजूनी मटणाला हा मसाला अगदी एकसारखा लागला पाहिजे। आता हे मटण आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। यावर आपण एक आता प्लेट झाकूया। मटण मॅरिनेट होते तोपर्यंत आपण या मटणासाठी लागणारा मसाला बघूया। तर गॅसवर मी कढई तापत ठेवली व यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे। ते आता सतत परतत आपण भाजून घ्यायचं आहे। यावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं, म्हणजे खोबरं हे पटकन भाजतं। खोबरं खूप करपवायचं नाही आहे, खूप करपलं तर याचा असा कडूसर असा स्वाद येतो। त्यामुळे थोडंसं मंद गुलाबी झालं की हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आता थोडेसे खडे मसाले भाजून घेऊ। यासाठी मी 2 चमचे धने, 7-8 काळी मिरी, 4 हिरवे वेलदोडे, 4 लवंग, 4 दालचिनीचे तुकडे व 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि 4 बेडगी मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत। हे मसाले देखील आपण थोडासा मंद वास येईपर्यंत चांगले परतून घेऊया। आता हे मसाले देखील परतून झालेले आहेत। हे देखील आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, तो आता घालायचा। या कांद्यावर देखील अर्धा चमचा तेल घालायचं। हा कांदा आता थोडासा मंद गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांदा आता चांगला गुलाबी रंगावर परतलेला आहे। यामध्येच आता मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत। हे खोबरं देखील आपण आता 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। हे कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। असं सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। यामध्ये आता मसाला वाटताना अर्धा इंच आलं व 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची। मसाला पूर्ण थंड झाल्यावरच आपण मिक्सरवर याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपण मटण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे। तर आता गॅसवर कढई तापत ठेवायची व त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी तेल गरम करून घ्यायचं व यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे व तो घातलेला आहे। कांद्याचा थोडासा आता रंग बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचं। या कांद्यामध्ये मी आता हळद घालणार नाही आहे, कारण आपण मटणाला पुरेशी हळद लावलेली आहे। कांदा आपला आता चांगला परतून झाला आहे, तर यावर आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे। आपला मटणाचा मसाला वगैरे होईपर्यंत मटण हे आपलं अर्धा तास चांगलं मॅरिनेट होतं। आता हे मटण आपण चांगलं तेल कांद्यामध्ये परतून घेऊया। मटणाला चांगला लाल भडक सुरेख रंग येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। हे मटण आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। आता याच्यावर एक ताट झाकून ठेवूया। या ताटावर देखील तुम्ही पाणी गरम करण्यास ठेवू शकता। तर मी एकीकडे दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यात ठेवलेलं होतं। तर थोडीशी आपण मटणाला वाफ आणून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटानंतर झाकण काढून आपण हे मटण अनेकदा परतून घ्यायचं आहे। मटणाला असं थोडंसं स्वतःचं पाणी सुटलेलं असतं। तर आणखीन आपण 5 मिनिटे असंच मंद गॅस करून हे मटण चांगलं शिजू देऊया। आता 5 मिनिटानंतर मी परत झाकण उघडलेलं आहे
तर आपण बघू शकता मटणाला असं थोडंसं पाणी सुटलेलं होतं, ते आता थोडंसं आटलेलं आहे। यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे। मटण शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्यामुळे मी 2 मोठे ग्लास इथे गरम पाणी घातलेलं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आपल्याला लागेल तसं आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता या मटणाला उकळी आलेली आहे, तर आपण गॅस थोडासा लहान करायचा व झाकण ठेवून हे मटण पूर्णपणे शिजेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। मध्यंतरी आपण 1-2 वेळा हे परतत राहायचं व पाणी कितपत आहे हे चेक करायचं। आपल्याला ग्रेव्ही किती जास्त किंवा कमी हवी आहे त्यानुसार आपण इथे गरम पाणी ॲड करायचं। मी आणखीन 1 ग्लास इथे गरम पाणी घातलेलं आहे। मटण आता एका साईडला मंद आचेवर शिजतं आहे, तर आपण एका साईडला आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो भाजून घेऊया। तर गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। यामध्ये आता पाववाटी तेल घालायचं। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचा जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आता घालायचा आहे। सुरुवातीलाच मटण फोडणी टाकायच्या वेळी मी अर्धी ते पाऊण वाटी तेल घातलेलं आहे, त्यामुळे इथे आता फक्त पाववाटी तेल घालायचं आहे, तेवढंच आपल्याला पुरेसं होतं। हा मसाला चांगला आपण आता तेलामध्ये भाजून घेऊया। सुरुवातीला हा सर्व तेल हे मसाला शोषून घेतो व मसाला जसजसा भाजत जाईल तसतसं त्याला तेल सुटतं। यामध्ये आता आपण तिखट मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर उत्तमच, नसेल तर आपल्या घरात जो काही मसाला आहे तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे। तर मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे 4 ते 5 चमचे। आम्हाला खूप तिखट आवडतं त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात वापरलेला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे हा कांदा लसूण मसाला तुम्ही इथे कमी किंवा जास्त घालू शकता। आता या मसाल्याला बघा 5 मिनिटानंतर अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे। गॅस आपण बंद करूया आणि आता आपण मटण शिजले का ते चेक करूया। तर हे मटण आपण 1 तास झालं शिजत ठेवलेलं आहे। आता एखादा मटणाचा पीस आपण काढून बघूया। मटण हे अगदी गरम आहे, तर मटण हे आपलं हातानेच बघायचं शिजले का, ते आपल्याला व्यवस्थित कळतं। तर मटण हे चांगलं शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो सर्व मसाला घालायचा आहे व आपण हे आता 5 मिनिटं परत आपण मटण शिजवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत। याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे व 5 मिनिटं आपण या मटणाला आणखीन एक वाफ आणूया। आता 5 मिनिटानंतर याला कट किती सुंदर आलेला आहे बघा। अगदी झणझणीत आणि चविष्ट अशी कोकणी पद्धतीची मटणाची ग्रेव्ही आपली आता तयार झालेली आहे। वड्यासोबत खाण्यासाठी तसेच भातासोबत खाण्यासाठी मी ही मटणाची ग्रेव्ही अशी मध्यम पद्धतीची दाटसर करून घेतलेली आहे। आता या सर्वात शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही ग्रेव्ही आपण झाकून आता एका साईडला ठेवूया। आता आपण कोकणी वडे कसे करायचे ते बघूया। यासाठी मी एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ 7 ते 8 तास चांगली भिजवून घेतलेली आहे। तुम्ही रात्रभर देखील ही डाळ भिजवून घेऊ शकता। या डाळीतील सर्व पाणी आता काढून घ्यायचं व अगदी कमीत कमी पाणी वापरून ही डाळ आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। एका परातीमध्ये आता मी 2-3 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे, तर 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं। यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे धण्याची पावडर टाकायची आहे व 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकायची आहे। हे थोडेसे मसाले आपल्याला वड्याकरता लागणार आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा मेथ्या घ्यायच्या आहेत व त्या कच्च्याच मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायच्या आहेत व त्याची पावडर आता मी इथे घातलेली आहे। हे आता एकदम आपण चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता 2-3 लहान चमचे तेल गरम करून घालायचं आहे। खूप तेल घालायचं नाही, अगदी लहान 2-3 चमचेच तेल बास होतं। जास्त तेल झालं तर वडे खूप तेल शोषून घेतात, त्यामुळे मी एवढंच तेल घातलेलं आहे। आता हे तेल देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व यामध्ये आता आपण बारीक वाटलेली उडदाची डाळ घालायची आहे। ही सर्व डाळ आता मी या पिठामध्ये घातलेली आहे। शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करून ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे, त्यामुळे आपले हे पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं। आता सुरुवातीलाच आपण बाहेरून पाणी घालायचं नाही आहे, जेवढं त्या उडदाच्या डाळीमध्ये मावेल एवढं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हे पीठ एकदम जर ओलसर झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं। त्याचप्रमाणे अगदी खूप कोरडं जर तुम्हाला वाटलं की आपल्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे असं जर वाटलं तर तुम्ही अगदी थोडंसं वरून नॉर्मल पाणी घेऊन हे पीठ आता असं कणिक जशी मळतो त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं आहे। अगदी मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे, खूप जास्त वापरायचं नाही। उडदाच्या डाळीला चिकटपणा फार असतो त्यामुळे जास्त पाणी इथे आपल्याला लागत नाही। शक्यतो हे उडदाच्या डाळीच्या पिठातच पीठ भिजलं जातं। खूप कोरडं झालं म्हणून मी इथे अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। पीठ हे आता माझं चांगलं मळून झालेलं आहे। अशा प्रमाणे कणिक जशी मळतो तसे हे मी पीठ मळून घेतलेलं आहे। हे पीठ आता मुरण्यासाठी आपण 15 मिनिटं ठेवायचं आहे। याच्यावर एक प्लेट झाकायची आहे। 15 मिनिटानंतर आता हे मी पीठ उघडून बघितलं व थोडंसं आता याला मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे। या पिठाचे आता आपण मोठ्या लिंबाच्या आकाराचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मी इथे 2-3 गोळे तयार करून घेतलेले आहेत। जरी आपल्याकडे वड्याची भाजणी नसेल तरीही आपण घरातील पिठे वापरून हे वडे अगदी छान पद्धतीने बनवू शकतो। अगदी खुसखुशीत आणि चविष्ट असे हे वडे बनतात। आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। तर पोळपाटावर अशी जाडसर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची। गोळा असतो वड्याचा तो जरासा आपण फिरवून घ्यायचा हाताने व आता थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण प्लास्टिकच्या पिशवीवर बोटांच्या आणि तळहाताच्या सहाय्याने हा वडा असा थापून घ्यायचा आहे। खूप पातळही करायचा नाही आणि अगदी जाडही करायचा नाही। तर असा आपण बोटाने हा वडा थापून घेतलेला आहे। वडे तळण्यासाठी आपण सुरुवातीलाच कढईत एका तेल तापवून घ्यायचं आहे। तेल हे आपलं चांगलं कडकडीत गरम व्हावं। गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवायची आहे। मंद गॅसवर वडे तळायचे नाहीत, अगदी मोठ्या गॅसवरच हे वडे तळायचे। गॅस मोठा ठेवल्यामुळे वडा हा आपला अगदी चांगला टमटमीत असा फुगलेला आहे। दोन्ही साईडने आलटून पालटून थोडेसे असे पिवळसर रंगावरच हे वडे आपण काढायचे आहेत, खूप लालसर करायचे नाहीत। कोणत्याही पुऱ्या असू देत, तिखट पुऱ्या असू देत किंवा आपली साधी गव्हाची पुरी असू दे, मोठ्या फ्लेमवरच आपण हे वडे किंवा पुऱ्या तळून घ्यायच्या, त्यामुळे ह्या अगदी व्यवस्थित छान फुगतात। तर आपण उरलेले सर्व वडे अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे झाऱ्याने थोडंसं तेल उडवलं की हा वडा अगदी तेलामध्ये चांगला टमटमीत असा फुगतो। काही सेकंदामध्येच हे वडे तळून होतात। एकीकडे आपण वडा थापेपर्यंत तेलात हा वडा तळून होतो, अगदी खूप कमी वेळ लागतो। सर्व वडे आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। चांगलं तेल नितळून हा आपण वडा एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे। सर्व वडे मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे। तर ताटामध्ये मी कांदा, लिंबू आणि हे आपण जे कोकणी वडे केलेले आहेत ते आता ठेवलेले आहेत आणि यासोबत आता आपण हे कोकणी पद्धतीने केलेलं चविष्ट मटणाची प्लेट आता ठेवलेली आहे। सजावटीसाठी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। एक वडा मी तुम्हाला जवळून दाखवते। अगदी वडे हे कोरडे झालेले आहेत, तेल अजिबात हाताला लागत नाही। अशा पद्धतीने पूर्णपणे हा वडा फुगलेला आहे। गार झाला तरीही अतिशय सॉफ्ट राहतो। मटण तर अगदी झणझणीत आणि अगदी चविष्ट झालेलं आहे। नॉनव्हेजचे तेच पदार्थ करण्यापेक्षा हे कोकणी स्टाईलचे मटण वडे तुम्ही घरी नक्की करून बघा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। धन्यवाद।